ख्रिस्ती विश्वास हा पुनरुत्थानाचा विश्वास आहे. पवित्र शास्त्र पुनर्जन्म नव्हे तर पुनरुत्थान शिकवते. आणि ख्रिस्ती विश्वास, ख्रिस्ती धर्म हा ह्या विश्वासावर आधारलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. म्हणजे आपण मृत देवाची भक्ती करत नाही तर जिवंत देवाची भक्ती करतो. आणि आज 2024 या वर्षातला हा पुनरुत्थानाचा दिवस त्याने तुमच्याने माझ्या जीवनात दाखवला. आणि एकेकाळी जे आपण मृत असे होतो ख्रिस्तामध्ये जिवंत केलं, त्याबद्दल त्याचे आभार मानूया. मी त्याचे आभार मानतो. आणि आजचा आपला विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान, द रेझरेक्शन ऑफ जीसस क्राइस्ट. आणि शास्त्रभाग आहे 1 कोरिंथ 15 आणि वचन 1 ते 4. 1 कोरिंथ 15, 1 Corinthians 15 verses 1 to 4. आता या ठिकाणी पाऊल कोरिंथीकरांना लिहिताना काय म्हणतो आपण जरा वाचूया. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला. आता तो सुवार्तेबद्दल बोलतो. गुड न्यूज, द गॉस्पल. जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. म्हणजे विश्वास सुवार्तेवर आहे. सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे. आणि ती ही की आपण देवासाठी काय करत आलो ते नाही, तर त्याने आपल्यासाठी काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं, ती सुवार्ता आहे. वचन 3, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की, आता मुख्य म्हणजे सुवार्ता काय, शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. शास्त्रलेखाप्रमाणे अंडरलाईन करा. म्हणजे आपोआप झालं नाही. हे जुन्या करारात भविष्यवाणी शेकडो वर्षापूर्वी देवाने सांगितलं होतं. देवाने हा प्लॅन केला होता माणसाच्या तारणासाठी. भविष्यवाद्यांद्वारे, संदेष्ट्यांच्याद्वारे कळवलं होतं. त्यानुसार झालं. त्याचा जन्म कुठे होईल, कोणत्या देशात, कधी होईल, काय होईल, हे सगळं जे सांगितलं होतं त्याप्रमाणे. म्हणून तो म्हणतो की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. तो पुरला गेला आणि शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. आणि तो कैफाला म्हणजे पेत्राला व मग 12 जणांना दिसला. म्हणजे बघा, येशू ख्रिस्ताची सुवार्तेमध्ये ख्रिस्त येशू पापी जनांसाठी मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला. ह्या 3 घटना म्हणजे सुवार्ता. सुवार्ता किंवा गॉस्पल इज अ हिस्टॉरिकल फॅक्ट. ही काही दंतकथा नाही, इतिहासात घडलेली गोष्ट आहे, घटना आहे. येशू ख्रिस्त नावाचा व्यक्ती होऊन गेला इस्रायलामध्ये. त्याला वधस्तंभावर मारण्यात आलं. पण ते का झालं हे शास्त्राचं. म्हणजे ख्रिस्ती विश्वास हा दंतकथेवर आधारित नाही. ख्रिश्चन फेथ इज नॉट मैथॉलॉजिकल फेथ. ख्रिस्ती विश्वास अंधश्रद्धा नाही, वस्तुस्थितीवर घडलेल्या घटनांवर आधारित आहे. तो मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला. आणि म्हणून त्याचा जगात येण्याचा उद्देशच हा होता की स्वतःला मानवजातीच्या पापासाठी अर्पण म्हणून अर्पण करणं, स्वतः अर्पण होणं. मनुष्याचा पुत्र कशासाठी जगात आलेला आपण वाचू. मत्तई 20 आणि वचन 28 मध्ये त्याने काय म्हटलेलं आहे. मॅथ्यू 20:28. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे. पुष्कळांच्या खंडणीसाठी, पुष्कळांच्या सुटकेसाठी हा त्याचा उद्देश होता. चांगले शिकवण, चांगल्या कल्पना, चांगले विचार मांडण्याचा नाही, आणखी एक धर्म, आणखी एक नवीन नियमशास्त्र देण्याचा नाही, तर स्वतःचा प्राण अर्पण करण्याचा. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल जुन्या करारामध्ये भविष्यवाणी केलेल्या होत्या. कारण तो म्हणतो की शास्त्रलेख शोधून पहा, ते माझ्याबद्दल साक्ष देतात. तर काही महत्वाच्या भविष्यवाण्या पुष्कळच्या आहेत, पण काही मेन आपण पाहू की जुन्या करारामध्ये प्रभू येशूच्या पुनरुत्थानाबद्दल भविष्यवाणी होती. पहिला शास्त्रभाग आहे स्तोत्र 16. आता या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणतो बघा. स्तोत्र 16 आणि वचन 10 आणि 11. तो म्हणतो की कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तांना कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. पण हा स्तोत्र करता दावीद तर हजारो वर्षापूर्वी मरण पावला, त्याचा देह कुजला. म्हणजे हा कोणाबद्दल बोलत आहे? नक्कीच स्वतःबद्दल बोलत नाही. म्हणजेच ही भविष्यवाणी मसीहाबद्दल, येशू ख्रिस्ताबद्दल, की तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्ताला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. वचन 11. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. म्हणजे पुन्हा एकदा त्या मृत अवस्थेतून तू मला जिवंत करशील.
जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. हे निश्चितच स्तोत्रकर्त्याबद्दल नाही, कारण तो अजूनही कबरेतच आहे. दावीद राजाचं शरीर ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताबद्दल आहे. आता हे दावीद राजा किंवा स्तोत्रकर्ता कोणाबद्दल बोलतोय? बघा, शास्त्रावरून शास्त्राचा उलगडा होत असतो. आपण वाचू प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय, ॲक्ट्स चॅप्टर 2. ही जी भविष्यवाणी आपण वाचली की तू मला अधोलोकात राहू देणार नाहीस. प्रेषितांची कृत्य 2 मध्ये पहिला उपदेश ज्यावेळेस शिमोन पेत्राने केला पेंटिकॉस्टच्या दिवशी, त्यावेळेस त्यांनी याच्याबद्दल काय म्हटलं बघ. ॲक्ट्स 2:29-33. बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ होऊन त्याला म्हणाला, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजस्थानावर बसवील. ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की. स्तोत्र 16:10-11 मध्ये जे लिहिलं आहे त्याचा अर्थ इथं पेत्र सांगत आहे प्रेषितांची कृत्य 2 मध्ये, की तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठविले याविषयी आम्ही सर्व साक्ष आहोत. ही एक भविष्यवाणी होती, शेकडो वर्षापूर्वी केली, ती पुनरुत्थानाच्या वेळेस पूर्ण झाली. दुसरी भविष्यवाणी यशाया 53 मध्ये आहे, आयझाया 53. आणि यशाया 53 हा शास्त्रातला सेंटर आहे. आणि यशाया 53 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जन्म, सेवा कार्य, दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान या सर्व गोष्टी या एका अध्यायात आहे. आयझाया 53 सेंट्रल प्लेस ऑफ द बायबल. किती विशेष आहे नाही का, की शास्त्राच्या मध्यभागी, शास्त्राच्या सेंटरला येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. हा काय योगायोग नाही, आपोआप नाही. यशाया 53, आयझाया 53 आणि याच्या 10व्या आणि 11व्या वचनामध्ये काय भविष्यवाणी केली बघा. त्याला ठेचावे, त्याला म्हणजे प्रभू येशूला, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर, म्हणजे त्याचं मरण हे दोषार्पण होतं, त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. आता पॉइंट इथं असा आहे की त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर, मरण पावल्यावर तो संतती पाहिल. मरण पावल्यावर संतती कशी पाहिल? मरण पावल्यावर तो जिवंत होईल आणि जीवन झाल्यावर संतती, म्हणजेच या पुनरुत्थानाबद्दलची भविष्यवाणी आहे. कारण जीवन झाल्यावरच पाहू शकेल नाही, म्हणजे पुनरुत्थानाबद्दल, रेझरेक्शन. किती विशेष आहे बघा. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर, वचन 11 वर्स 11 आयझाया 53. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फळ पाहून, त्यांचे म्हणजे कोणाचे? त्याच्या संततीचे. आणि आज तुम्ही आणि मी त्याची संतती आहोत. तुम्ही जर ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे तर तुम्ही आणि मी त्याची संतती आहोत. आणि आपल्याला पाहून तो समाधान पावतो. आपण जेव्हा त्याच्याकडे, एक आत्मा जेव्हा त्याच्याकडे येतो, तो म्हणतो, हां, तुझ्यासाठीच मी जगात आलो होतो, तुझ्यासाठीच मी माझा जीव दिला होता. तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदनावर सरल्यावर तो त्यांचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरविल किंवा नीतिमान ठरविल. आणि त्याने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. आपण पापी राहिलेलं नाही. जर कोणी असेल, वाटत असेल तर पश्चाताप करा. त्याच्या रक्ताने त्याने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. नीतिमान म्हणजे निष्पाप नाही. नीतिमान म्हणजे परत कधी पाप करणार नाही असं नाही. नीतिमान म्हणजे जसं काय आपण कधी पाप केलं नाही, देवाच्या पुढे उभे राहण्याची लायकी, पोझिशन. नीतिमत्व ही पोझिशन आहे. एखादा अधिकारी त्या पोस्टवर असतो, आपल्याला माहिती आहे त्याची लायकी नाही त्या खुर्चीवर बसण्याची. तसं आपली लायकी नाही त्या खुर्चीवर बसण्याची, देवाचा पुत्र कन्या होण्याची. पण त्याने नीतिमान ठरवलेलं आहे, त्याने आपलं सिलेक्शन केलेलं आहे. आणि कोणीच काही करू शकत, कोणाला नाही आवडलं तरी काही करू शकत, कारण सिलेक्शन वरून आहे. वचन 11, त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. म्हणजे ह्या 2 भविष्यवाणी आहे की जुन्या करारात प्रभू येशूच्या पुनरुत्थानाबद्दल सांगितलं होतं, किंवा तो मेलेल्यातून पुन्हा उठेल. यशाया संदेष्टा जवळजवळ 600 वर्ष अगोदर होऊन गेला, आणि त्याच्या अगोदर दावीद राजा होऊन गेला, आणि तेव्हा त्यांनी लिहिलं आणि ते पूर्ण. आणि दुसरी गोष्ट, प्रभू येशूने सुद्धा स्वतःच्या मरण आणि पुनरुत्थानाबद्दल भविष्यवाणी केली होती, स्वतःबद्दलची भविष्यवाणी केली होती. आपण वाचू मार्क 8 आणि वचन 1. कोणी कधी असं केलेलं नाही. कोणी असं म्हणतं का की मी अमुक अमुक दिवशी आता
मरण पावणार आहे, पण मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार. कोणी असं म्हटलं का? म्हणू शकतं का? फक्त देवच म्हणू शकतो. आणि जर प्रभू येशू म्हटला म्हणजेच तो देव आहे. आमेन. मार्क 8:31 प्रभू येशूने काय म्हटलं? तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्रियांच्या हातून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसांनंतर पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. सुरुवातीला पहिल्या वेळ जेव्हा तो बोलला ना, मला तरी वाटतं कोणाला तरी वाटलं असं कसं काय म्हणतो की मरण पावणार पण तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार. त्यांना ते थोडंसं खटकलं असेल, एवढं ठामपणे कसं काय म्हणू. पण कुणीच काय बोलणार? कोण बोलणार? प्रभू येशूने बोलल्यावर पुढं कोण बोलणार? मार्क 10:32-34. नंतर वर जेरुसलेम जात असताना वाटेने येशू त्यांच्या पुढे चालला होता. तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा 12 जणांना जवळ बोलावून आपल्याला काय होणार आहे हे त्यांना सांगू लागला. बघा, पहा, आपण वर येरुशलेमेत जात आहोत. तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला देहांत शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील, म्हणजे रोमन लोकांच्या. आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. प्रभू येशू स्वतःबद्दलची भविष्यवाणी करतो. त्याच्या शिष्यांना सांगतोय घडण्यापूर्वी, कारण जेव्हा हे घडल, जेरुसलेमला गेल्यावर जेव्हा अटक होईल, जेव्हा सोल्जर येतील त्यांच्या समोर प्रभू येशूला धरतील, त्यांना शॉक लागू नये, त्यांना धक्का बसू नये की अरे काय झालं. त्यांनी अगोदर सांगितलं की आता आपण चाललोय येरुशलेमला, तिथं या घटना घडणार आहेत. नुसतंच अटक नाही, नुसताच खटला नाही, नुसतंच छळ नाही, तर मरण आहे. आणि मरणानंतर तो म्हणतो 3ऱ्या दिवशी मी पुन्हा उठेन. म्हणजे प्रभू येशू त्याच्या शिष्यांना मानसिकरित्या तयारी, ते विशेष आहे. होणाऱ्या गोष्टी विदित करणारा तो देव आहे. परमेश्वर म्हणतो की होणाऱ्या गोष्टी मी घडण्यापूर्वी कळवतो. आणि हे महत्वाचं आहे, भविष्यवाणीचं दान, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन. कारण ज्यावेळेस आपल्या आयुष्यात काही घटना घडतात बऱ्या वाईट, जर आपण प्रार्थनेत असलो, देवाने अगोदर दाखवलेलं असलं, घडल्यानंतर आपल्याला शॉक लागत नाही, आपण निराश होत नाही. पण जर आपण देवापासून दूर असलो, प्रार्थनेत असलो, तेव्हा झाल्यानंतर आपल्याला वाटतं की असं का झालं. शास्त्र सांगतं की देव त्याच्या लोकांना दाखवल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. त्याचा संदेश त्यांना, त्याच्या लोकांना दाखव. प्रभू येशूने सांगितलं की पवित्र आत्मा येईल, तो होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल. आपल्याला गाफील राहण्याची, अंधारात राहायची गरज नाही. तरी पण आपण राहतोय, तरी पण आपण दुसऱ्याच्या प्रार्थनेवर जगतोय. पण आपण जर स्वतः प्रार्थना करून देवामध्ये चाललो, तर पवित्र आत्मा आपल्याला दाखवेल की काय होणार आहे. तर ह्या ठिकाणी प्रभू येशू त्यांना सावध करते की जेव्हा होईल तेव्हा त्यांनी शॉक. पुनरुत्थानाबद्दल जुन्या करारात सांगितलं होतं, 2 भविष्यवाणी आपण पाहिल्या. आणि पुनरुत्थानाबद्दल स्वतः प्रभू येशूने सांगितलं होतं की अशा रीतीचं मरण येईल आणि तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. आता प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा आपला काय संबंध किंवा आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो? पॉइंट, हाऊ डज द रेझरेक्शन. पहिला पॉइंट, इन क्राइस्ट रेझरेक्शन वी सी द क्लिअर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द पॉवर ऑफ द ट्रू गॉड. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये, पॉइंट जर लिहित असाल, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये जिवंत देवाचं सामर्थ्य प्रगट झालेलं आपण पाहतो की देव जीवन देणार आहे, देव मृतांना जिवंत करणार आहे. हे देवाचं सामर्थ्य आपण पाहतो. इफिसकरास पत्र 1:19-21, इफिजियन्स 1:19-21. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाही पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. म्हणजे देवाने त्याचं सामर्थ्य कसं प्रगट केलं? ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविल्यावरून. वचन 21, आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत व भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. या ठिकाणी पाऊल म्हणतो की ख्रिस्ताला जेव्हा देवाने मेल्यातून जिवंत केले, देवाने त्याचं सामर्थ्य प्रगट केलं की तो जिवंत करणारा देव आहे. आणि जर तो मेलेल्यातून जिवंत करू शकतो, तर तुमचे आणि माझे प्रॉब्लेम सोडू शकत नाही का? तो आजार, ते दुखणं बरं करू शकत नाही का? तो प्रॉब्लेम सोडू शकत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही रोमकरास पत्र 1:4, सेकंड पॉइंट, रोमन्स 1:4. या ठिकाणी पाऊल म्हणतो, 3ऱ्या वचनापासून आपण वाचू. ॲक्च्युली 2ऱ्या वचनापासून मराठी बायबलमध्ये. ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेशाच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते.
ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू याच्याविषयी आहे। सुवार्ता कोणाविषयी आहे? प्रभू येशूविषयी आहे। सुवार्ता कोणाविषयी आहे? कोणत्या धर्माविषयी नाही, कोणत्या चर्चविषयी नाही, प्रभू येशूविषयी आहे। वचन 3, तो ध्येयदृष्ट्या दावीद वंशात जन्मला व पवित्र आत्म्याच्या दृष्टीने किंवा पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला। मृताच्या पुनरुत्थानामुळे, मेलेल्यातून जिवंत झाल्यामुळे इकडे आहे का, तो देवाचा पुत्र आहे हे निश्चित झालं की खरंच तो देवाचा पुत्र होता, म्हणूनच तो जिवंत झाला, देवच जिवंत होऊ। म्हणजे दुसरी गोष्ट, दुसरा पॉइंट काय? रेझरेक्शन प्रूव्स दॅट जीसस क्राइस्ट इज गॉड। प्रभू येशू ख्रिस्त देव आहे हे पुनरुत्थानाने सिद्ध होते। तिसरी गोष्ट, तिसरा पॉइंट, रोमकरास पत्र 10 आणि वचन 9, रोमन्स 10:9। किती जण अजूनही जागे आहेत? रोमकरास पत्र 10:9, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल। म्हणजे तारण होण्यासाठी काय विश्वास धरला पाहिजे? इकडे आहे का, येशू ख्रिस्त नावाचा कोणीतरी इतिहासात होऊन गेला, हा मला माहित, हा विश्वास तारण करतो का? ते सर्व जगाला माहित आहे, ती बातमी, ती घटना आहे, ती माहित असतं तारण नाही करत। काय लिहिले? वचन 9, येशू प्रभू आहे असे तू आपल्या मुखाने कबूल करशील। तो प्रभू, लॉर्ड किंवा मालक आहे हे तू कबूल करशील, मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवेले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल की तो देव आहे, प्रभू आहे आणि तो मेलेल्यातून उठविलेला आहे, तो पुनरुत्थित आहे, तर तुझे तारण होईल। म्हणजे पॉइंट, तिसरा पॉइंट, तारण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला हा विश्वास ठेवणं आवश्यक आहे। टू बी सेव्ड इट इज एसेन्शियल टू बिलीव्ह दॅट जीसस रोज फ्रॉम द डेड। थर्ड पॉइंट, तर लिहिण्याने काय होतं, एक म्हण इंग्लिशमध्ये, रीडिंग मेक्स मॅन परफेक्ट, रायटिंग मेक्स मॅन एक्झॅक्ट। लिहिणं आणि वाचन हे माणसाला एकदम परिपूर्ण करतं। तिसरा पॉइंट काय की तारण होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा उठला हा विश्वास ठेवणं गरजेचं आहे। तो होता हा विश्वास तारण नाही करेल, तो एक दिवशी जगात होता, ते तर सगळ्याला माहित आहे, ते तर शाळेत सर्वजण शिकतात। तो पापी जनांसाठी मरण पावला आणि पुन्हा उठला, तो माझा प्रभू आहे, तो माझा देव आहे, हे हा विश्वास माणसाचं तारण करतो। नुसतं इन्फॉर्मेशन नाही, माहिती नाही, हा मला माहिती आहे, किती जण समजतं मी काय बोलतो, मग समजत नाही असं पाहू नका प्लीज। चौथी गोष्ट, पुनरुत्थानाने काय सिद्ध होतं, व्हॉट डज द रेझरेक्शन प्रूव्ह? योहान 6:40। बरं झालं ब्रदर बोलले, अभ्यास नाही केला तरी चालेल, शास्त्राचा अभ्यास करा, नाही का, कोणीतरी खुश झाला नाही, हे वचनाचा अभ्यास करणं फार गरजेचं। योहान कृत शुभवर्तमान 6:40 वचन, जॉन 6:40, माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि आता ऐका, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन। म्हणजे या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी त्याला मी शेवटच्या दिवशी उठवीन, आणि प्रभू येशू ख्रिस्त जर मेल्या जाऊन पुन्हा उठला म्हणजेच त्याने जे म्हटलं शिकवलं ते खरं आहे। म्हणून चौथा पॉइंट हा की प्रभू येशूची शिकवण त्याच्या पुनरुत्थानामुळे सिद्ध होते की ती खरी आहे। प्रभू येशूने जे शिकवलं ते खरं आहे हे पुनरुत्थानावरून सिद्ध होते। द रेझरेक्शन प्रूव्स दॅट द टीचिंग्स ऑफ जीसस आर ट्रू। पाचवी गोष्ट काय? रोमकरास पत्र 4:25, रोमन्स 4:25, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मराव्यात धरून देण्यात आला व, आणि आता हे व पासून पुढं महत्वाचं आहे, व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे। आपण नीतिमान ठरावे म्हणून तो पुन्हा उठलेला आहे। म्हणजे तो मरणातून पुन्हा उठला। इकडे बघा, म्हणजे काय झालं की त्याने जे स्वतःचं अर्पण देवाला केलं, मरण सोसलं, ते देवाने स्वीकारलं, देवाला ते मान्य झालं, म्हणून देवपित्याने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं। त्याचं अर्पण पाप्यांसाठी स्वीकारलं, देवाने स्वीकारलं का हा त्याच्या रक्ताने आता मी कोणी पापी माझ्याकडे आले तर मी क्षमा करील आणि त्यांना नीतिमान ठरवील, ते खरं ठरलं। म्हणून पाचवी गोष्ट काय? वी आर जस्टिफाईड, त्याच्या पुनरुत्थानामुळे
पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आपलं तारण झालं. आणि आता 5वी गोष्ट काय, पुनरुत्थान झालं म्हणून आपण नीतिमान ठरलेलो आहोत. देवापुढे उभं राहण्याची लायकी पोझिशन, प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपण त्याच्यापुढे उभं शकतो. कारण इथली डिग्री इथली पोझिशन तिथं चालत नाही. इथे एकच पाहिलं जातं, प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे का, ख्रिस्ताच्या थ्रू आलेले आहे का, तर देवाजवळ एंट्री आहे. 5वी गोष्ट, 5th थिंग इज वी आर जस्टिफाईड बाय हिज रेझरेक्शन. 6वी गोष्ट, पुनरुत्थानाने काय सिद्ध झाले. 1 तिमोथी 4:14. पुनरुत्थान आज आपल्याला काय फायदा, कसं लागू आहे. 1 थेसलोनिकन्स 4:14, 1 थेसलोनियन्स 4:14. या ठिकाणी पौल लिहितो, कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत, म्हणजे मरण पावले आहेत, त्यांना देव त्याच्याबरोबर आणेल. म्हणजे जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून मरण पावले ते कायमचे गेले असं नाही, ते जिवंत आहेत, फक्त ह्या जगात नाही. ते झोपी गेलेले आहेत. एक दिवशी त्यांचंही प्रभू येशू पुनरुत्थान करेल, ते पण जिवंत होतील. म्हणजे काय ते जिवंत होतील, हो, असं शास्त्र. म्हणून शास्त्र पुनरुत्थान शिकवते, पुनर्जन्म नाही. म्हणून मी म्हणतो की शास्त्र पुनर्जन्म नाही, पुनरुत्थान शिकवते, की पुढचा जन्म नाहीये. पुढच्या जन्मात आपण त्याच्याबरोबर स्वर्गीय राज्यात असो. मग आपण आठवण करू, अरे आपण कसं त्या शाळेमध्ये एकत्र जमत होतो रविवारी, कसं ते आपल्याला. 6वी गोष्ट काय, प्रभू येशू, पौल म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल त्यावेळी जे ख्रिस्तावर मरण पावलेले ते पुन्हा उठतील, तो त्यांच्याबरोबर आणेल. म्हणजे आपल्या प्रियजनांची भेट होईल. म्हणून विश्वास ठेवणारे वारल्यानंतर आपण इतर लोकांप्रमाणे दुःख का करू नये, का करत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की परत भेट होणार आहे. गेले म्हणजे कायमचे गेले नाही. जर ते येशू ख्रिस्ताकडे वळले होते, जर त्यांचं तारण झालं होतं, जर ते देवाकडे आले होते, तर तो येईपर्यंत त्या कबरेत आहे, तो येईपर्यंत. पण त्याच्यानंतर पुन्हा आपली भेट होणार आहे. हा ख्रिस्ती विश्वास आहे. म्हणून पौल म्हणतो की आम्ही इतरांप्रमाणे शोक करत नाही. त्यांना माहित नाही म्हणून ते शोक करतात. 2 कोरिंथ 4:14, 2 कोरिंथियन्स 4:14. हे आम्हाला ठाऊक आहे की काय, ज्याने प्रभू येशूला उठविले तो येशू बरोबर आम्हालाही उठवील व तुमच्या बरोबर सादर करील. पौल म्हणतो कोरिंथीकरांना, जर ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी जर आम्हाला मरण आलं, तो म्हणतो तो आम्हालाही उठवील आणि तुमच्या बरोबर सादर करेल. हा विश्वास, हा ठाम विश्वास. मला वाटतं मी एक दिवशी वाटतं नाही, ते खरं आहे, ते होणार आहे. तुम्हाला वाटतं का, तुम्हाला वाटतं, इथं वाटायचा प्रश्न नाही, हा विश्वास आहे, हा ख्रिस्ती विश्वास. 6वी गोष्ट काय, इट मीन्स वी विल ऑल्सो बी रेज्ड फ्रॉम द डेड. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अर्थ काय, की आपलंही एक दिवशी पुनरुत्थान. 7वी गोष्ट, 1 कोरिंथ इफिसकरास 1:19-20. आता हे महत्वाचं प्रगटीकरण आहे. जरी आपण हे वचन वाचलं तरी परत एकदा इफिस 1:19. आता दुसरी गोष्ट त्या वचनातली मी तुम्हाला सांगतो. इफिजन्स 1:19-21. इफिस 1:19-21. आणि जे आपण विश्वास ठेवणारे, म्हणा विश्वास ठेवणारे, त्या आपणाविषयी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. तो म्हणतो, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत व भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांना त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे असे म्हणून त्याला मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो, ती त्याने भरलेली आहे. पौल इफिसकरांना म्हणतो की देवाने त्याच्या सामर्थ्य दाखवून प्रभू येशूला मेल्यातून पुन्हा उठविले. त्या सामर्थ्याने तुमचं तारण केलं, तुम्हाला आत्म्यातून जिवंत केलं. त्या सामर्थ्याने पुनरुत्थान होईल, त्यावेळेस मेलेल्यातून तुम्हाला जिवंत करील. तर तेच सामर्थ्य दैनंदिन जीवनात तुम्हाला विजयी करील. म्हणजे पॉइंट 7वा हा, वी लिव्ह आवर ख्रिश्चन लाईफ बाय द पॉवर ऑफ हिज रेझरेक्शन. ख्रिस्ती जीवन पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने आपण जगत असतो. परत एकदा म्हणतो, दैनंदिन जीवन, ख्रिस्ती जीवन पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने आपण जगतो. तुम्ही म्हणाल कसं, इकडे ऐका. तुमचा माझा आपला जो विश्वास आहे, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, त्याने आपलं तारण केलं, जिवंत आहे. हा विश्वासामुळं त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये कार्य करते. आपल्याला जरी खरं वाटत नाही तरी शास्त्र सांगतं की त्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात कार्य करतं रोज. आणि ते सामर्थ्य आपल्याला पुढं नेतं, ते सामर्थ्य आपल्याला वर काढतं परिस्थितीतून.
ते सामर्थ्य आपल्याला विजयी मिळतं. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने आपल्याला दैनंदिन जीवन जगायला सहाय्य मिळतं. हा जर विश्वास ठेवला की प्रभू येशू ख्रिस्त मेल्यातून पुन्हा उठला, तो जिवंत आहे, तर दैनंदिन जीवनात आज उद्या जो प्रॉब्लेम येईल त्याच्यावर तुम्ही विजयी होऊ शकाल. कशामुळे? ह्या विश्वासाने. जो जगावर जय मिळवतो तो हाच आपला विश्वास आहे. ह्या घटनेवर, ह्या गोष्टीवर जर विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त जिवंत आहे, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, एक प्रकार एक देवाचं सामर्थ्य आपल्याला मिळतं आणि ते सामर्थ्य आपल्याला रोज चालवतं. नाही समजलं ते सामर्थ्य आपल्याला पुढे नेतात. आपण पडतो, धडपडतो, झडतो, पण तरी आपल्याला नाश का होत नाही? कारण ते सामर्थ्य कार्यात आहे, ते आपल्याला पुढे ढकलतं. आपण भलतीकडे भरकटतो, ते सामर्थ्य तिकडून आपल्याला ढकलून परत ट्रॅकवर आणतं. कोणाला तरी समजतं. शेवटचा पॉईंट, 8वी गोष्ट, प्रेषितांची कृत्ये 17-31 की पुनरुत्थानाने काय सिद्ध होते. 7 गोष्टी आपण पाहिल्या, रिकॅप मी घेतो. आणि आता 8वी गोष्ट, प्रेषितांची कृत्ये 17:21. इथं 8वी गोष्ट आहे. ॲक्ट्स 17:31. ॲक्ट 17:31. त्याने म्हणजे देवाने असा एक दिवस नेमला आहे ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवडा नीतिमत्वाने करणार आहे. आणि आता कोण माणूस नेमलाय तो सांगतो. त्याने त्याला मेलेल्यातून उठविले, मेलेल्यातून उठवून या विषयाचे प्रमाण सर्वांना पटविले आहे. पाऊल म्हणतो त्या लोकांना की एक माणूस, इकडे बघा, देवाने जगाचा न्याय करण्यासाठी देवाने नेमलेला, अपॉइंट केलेला आहे. कोणत्या कमिटीने नाही, चर्चने नाही, देवाने डायरेक्टली. त्याच्याद्वारे तो एक दिवशी जगाचा न्याय करणार आहे. आणि तो कोण? तो म्हणतो की त्याला देवाने तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठवले, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजेच 8वी गोष्ट ही की पुनरुत्थानाने हे सिद्ध होते की एक दिवशी प्रभू येशू जगाचा न्याय करणार आहे. नाही, पण मला नाही खरं वाटत. तुम्हाला खरं वाटो अगर no. देवाने तुम्हाला मला आपलं ओपिनियन विचारलं नाही. तो काय करणार आहे हे सांगितलेलं आहे. आणि देव जेव्हा म्हणतो मी हे करणार आहे, तेव्हा त्याला कोणीच अडवू शकत नाही. कोणी थांबवू शकतं का? देवाने एक माणूस नेमलेला आहे की ज्याच्याद्वारे तो जगाचा न्याय करणार आहे. आणि त्याला त्याने मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले. त्याच्याविषयी ते म्हणतात आम्ही साक्ष देतो. म्हणजे त्यांनी फक्त सुवार्ताच नाही, न्याय पण गाजवला. की आज जर तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला रिजेक्ट केलं, नाकारलं, तर लक्षात ठेवा की एक दिवशी त्याच्या समोर उभा राहायचं आहे. एक दिवशी त्याला फेस करायचं. आज तारणार आहे, पण एक दिवशी तो न्यायाधीश म्हणून बसणार आहे. योहन शुभवर्तमान 5:22. जॉन 5:22 या ठिकाणी प्रभू येशूने काय म्हटलं बघा. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. कोणाकडे? आणि तो पुत्र कोण? म्हणजे प्रभू येशूने पहिलं कार्य केलं त्याचं स्वतःचं पापासाठी अर्पण करण्याचं 2000 वर्षापूर्वी. आता दुसरं जो कार्य, दुसरा जो मेन रोल त्याचा असणार आहे तो म्हणजे जगाचा न्याय. म्हणजे हे सिद्ध आहे, सर्वांना माहीत आहे, कोणत्याही जाती धर्माचं, की एक दिवशी आणि जगाचा न्याय होणार आहे. कोणाला विचारतो? भाजीवाल्याला विचार, रस्त्यावरच्या माणसाला विचार, कोणाला विचारा, कोणत्याही धर्माचा, जातीचा कोणी जरी असला तरी तो म्हणेल की नाही, एक दिवशी देवापुढे उभा राहायचं. ही माणसाला उपजत बुद्धी आहे. कारण माणसाला देवाने त्याचा आत्मा दिलेला आहे. एक पार्ट मातीचा आहे, एक पार्ट देवाकडचा आहे. मरण आला तेव्हा माती मातीला मिळते, पण जो पार्ट देवाचा आहे त्याच्याकडं, तो पार्ट सांगतो की नाही, तू किती स्वतःला फसवलं, लोकांना फसवलं, पण एक दिवशी त्याच्यापुढे उभा राहायचं. आपण किती टाइमपास करा, पण तो दिवस येत आहे आणि प्रत्येकाला तो फेस करायचा. तर प्रभू येशू स्वतः म्हणतो की न्याय करण्याचं काम पित्याने पुत्राला दिलेलं आहे. 27 आणि 29 जॉन 5:27-29. प्रभू उठला आहे आपण म्हणतो, पण प्रश्न असा आहे की आपण उठलेला आहोत का? प्रभू तो उठला 2000 वर्षापूर्वी, पण आपण जीवन झालोय का? 27 आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्याय निवडा करण्याचा अधिकार आहे त्याला दिला. न्याय कोण करणार आहे? देव पिता नाही करणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र. 28 याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसं त्याची वाणी ऐकतील. आणि ज्यांनी सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, आणि ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. म्हणून प्रश्न असा आहे की आता आपण याला कसा प्रतिसाद देऊ? पुनरुत्थान ह्या गोष्टी सिद्ध होतात की तो कोण होता? तो देव होता, देव आहे, आपलं पुनरुत्थान आहे.
त्याची शिकवण खरी आहे वगैरे, तो एक दिवशी येणार. मग आता आपण काय करायचं? परिचित 16:31 जे त्यांनी सांगितलं त्यांना ते केलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्याच्यावर देव म्हणून, प्रभू म्हणून विश्वास ठेवायचा आहे. जर विश्वास ठेवला तर आज तो तारणारा आहे, होईल. आणि विश्वास ठेवला तर एक दिवशी तो न्यायाधीश म्हणून असणार आहे. निर्णय तुमचा आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.